पुढच्या रिपोर्टकडे। आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा ओबीसी अशी दुफळी राज्यात निर्माण झाली आहे। आमच्या हक्काचं आरक्षण आहे आणि हे तेच आम्ही मागतोय असं ठामपणे सांगत मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना आव्हान दिलंय। पाहूया एक खास रिपोर्ट। कुणबी नोंदींवरून जरांगेंनी थोपटले दंड। नोंदी रद्द केल्यास परिणाम भोगावे लागणार। कुणबी नोंदीवरून जरांगेंचा सरकारला इशारा। किती ओबीसीचे नेते एक मध्ये पट्ट्यानी मराठ्याला आरक्षण देतो। ऐकलत? दंड ठोपटून जरांगे काय म्हणाले ते? किती पण ओबीसींचे नेते एक होऊ द्यात, पठ्ठ्या आहे ना इथं। मराठ्यांना आरक्षण मिळून देणारच। एकीकडे जरांगेंचा हा निर्धार आणि दुसरीकडे ओबीसींचा एल्गार, यामुळे आरक्षणावरून राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले। जरांगेंनी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला 1 महिन्याची मुदत देऊन आपलं उपोषण थांबवलं। दुसरीकडे मात्र ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी कुणबी नोंदीवरून रान पेटवलं। खोट्या कुणबी प्रमाणपत्र नोंदीवरून सरकारनं ओबीसींच्या शिष्टमंडळाला कारवाईचं आश्वासन दिलं असलं तरी लक्ष्मण हाकेंनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। त्यामुळे कुणबी नोंदीवरून संघर्ष निर्माण झालाय। आमच्या सुद्धा पूर्ण होत्या 100% एक बी कुणबी रद्द होणार नाही। सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार। सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची सिंहाची तू। कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप हाच कळीचा मुद्दा बनलाय। त्यावरूनच पुन्हा एकदा राज्यात ओबीसी मराठा संघर्ष पेटलाय। मराठवाड्यात 9 महिन्यात मराठा कुणबी नोंदी असलेले सुमारे 45,431 दस्तावेज सापडलेत। त्या आधारे आजवर 1,40,036 प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आले। एका पुराव्याच्या आधारे 20 प्रमाणपत्र देता येऊ शकतात। उपलब्ध नोंदीनुसार सुमारे 9 लाख प्रमाणपत्र मराठवाड्यात आगामी काळात वितरित होऊ शकतात। नवीन नोंदी आढळण्याचं प्रमाण आता कमी झालंय। काही प्रमाणपत्रांची वैधताही जात पडताळणी विभागाकडून पूर्ण झाली आहे। प्रमाणपत्रांचे जसे अर्ज येत आहेत तसं वितरण करण्यात येतंय असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालंय त्याची आकडेवारी पाहूया। छत्रपती संभाजीनगर 10,744, जालना 10,014, परभणी 9,374, हिंगोली 4,799, बीड 90,946, नांदेड 2,760, लातूर 1,745, धाराशिव 9,654। ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं ठणकावत फडणवीसांबद्दल आमच्या मनात राग नाही, मात्र 13 तारखेपर्यंत सरकारनं निर्णय घ्यावा असा इशारा जरांगेंनी दिलाय। कोणत्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तुम्ही लक्षात ठेवा। तुमचा जर ह्यो डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही। सगळे ओबीसी कडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या, गॅजेट आमच्या हक्काचं आणि ते 13च्या आत पाहिजे। तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली, तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले, छगन भुजबळ ते, तरी तुम्ही सावध व्हा। पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे। आणखीनही आम्ही तुमचा राग करीत नाही। मराठ्यांच्या सापडलेल्या सर्व नोंदी खऱ्या आहेत। सरकार भुजबळांच्या बाजूने बोलून आमच्यावर कारवाई करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तोडगा काढून मराठा ओबीसींना दिलासा देण्याचं मोठं आव्हान महायुती सरकारसमोर आहे। दंड ठोपटून आरक्षणाचा लढा एक हाती पेलणाऱ्या जरांगेंचा संघर्ष कुठल्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।